दरवर्षीप्रमाणे उत्तमोत्तम देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून लोंढे तालीम मित्र मंडळ यंदा सादर करीत आहोत समाज प्रबोधनपर जिवंत देखावा शेती आणि नीती विकायची नाही राखायची. शेती आणि नीती विकायची नाही राखायची. नमस्कार मंडळी, नमस्कार. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन. मंडळींना नमस्कार, रसिक प्रेक्षकांना अभिवादन. आणि मला अरे मला तू साधा राम राम सुद्धा घातला नाहीस. बापरे, हा आवाज येतोय कुठून? कुठे आहेस तू आणि कोण आहेस? अरे तुझा सवंगडी. माझा सवंगडी? आणि मला कसा माहित नाही? अरा खऱ्याची दुनियाच नाही गड्या. अरे आम्ही शेती मातीत काबाड कष्ट करतो, पीक पिकवतो, धान्य पिकवतो आणि तुम्हाला घास भरवतो की. अर्र, म्हणजे तू बळीराजा. मंडळी, हा बळीराजा आपला शेतकरी. आणि शेतकऱ्याला विसरून कसं चालेल? नमस्कारच काय तर शेतकऱ्यासमोर लोटांगण घालून चरण स्पर्श केलं पाहिजे. कारण शेतकरी आहे म्हणून आपण आहोत. इथल्या शेतकऱ्याला वाटतं आपल्या मुलाने शिकलं सवरलं पाहिजे, मुंबई पुण्याला चांगल्या कामधंद्याला नोकरीला लागलं पाहिजे. आपल्या हाडाची काढ करून एका शेतकऱ्यानं असंच एका मुलाला लहानाचं मोठं केलं, पोराला शिकवलं, लग्न केलं. आणि जसं लग्न झालं तसं पोरग जी बायकोला घेऊन मुंबईला गेलं त्यालाही लेकरं झाली, शाळेत जायला लागली. तरी बी इकडं गावाकडे आपला आईबाप आहेत याची काय त्याला आठवण व्हायना. आज अचानक काय झालं काय माहित? हे शेतकऱ्याचं मुंबई रिटर्न लेकरू आले बघा गावाकड. चला तर मग बघूयात. नाना, ओ नाना, नाना काहीच बोलो ना. यंदा पीक पाणी बी चांगलं आलंय. ए आहे नाना, कसलं टेन्शन घेतलंय ग? टेन्शन घेऊ नका नाना. अहो घ्यायची असेल तर पेन्शन घ्या. पेन्शन ते माझ्याकडून. तुमचा हा लहान पोरगा जोपर्यंत शेतात काम करतोय का नाही तोपर्यंत तुम्ही कसलीच काळजी करायची नाही. मस्त पैकी खायचं प्यायचं, खर्च मांडायला माझ्याकडून पैसे घ्यायचं. दादा, अरे तू कधी आला मुंबईवरून? वा वा नाना, आता तर तुम्हाला कसलीच फिकर करायची गरज नाही बघा. अहो तुमची दोन्ही पोरं तुमच्या सेवेत हजर आहे ती बघा. हा. अरे कृष्णा, त्याचं म्हणणं काय आहे तुला माहित आहे का? दादा बोल की, काय म्हणणं आहे तुझं? मला सांग, माझं काही चुकलंय वय? अरे अजून तू काय बोललाच नाही तर मग कसं ठरवू चुकी बरोबर ती? आता मुंबई सारख्या ठिकाणी राहायचं म्हणजे खर्च आहे, अरे संसार आहे. आणि मुलं तर मोठ्या इंटरनॅशनल शाळेत आहेत. माझ्या नोकरीच्या पगारावर भागत नाही र. नका बघा ना ते मुंबई सोडून आणि या इकडे बायका लेकर घेऊन. कृष्णा, ते शक्य नाही. पोरांची शाळा, माझ्या काम धंद्याचा नेमका जम बसलाय. म्हणून म्हणलं जरा वावर विकून मुंबईत मोठा बिझनेस टाकावा. अर्र, वावर विकून बिझनेस? हे काय मला पटलं नाही गाड्या. आता कसं बोलला बरं तू? अरे मागापासून आम्ही त्याला तेच सांगतोय. अरे बाबा, शेतीच आपली वडिलोपार्जित संपत्ती आहे. शेती हीच आपली रोजीरोटी आहे. ती नाही विकता येणार. नाही विकता येणार? बघितले कृष्णा आपल्या बापाचं आडूमोड बोलणं. पोरगा मोठा व्यवसाय करायचं म्हणतोय तर काय बाप पाठीशी नाही? असं कसं म्हणतोयस रमेश? अरे बाप तुझ्या पाठीशी होता म्हणून तर तुला शिकून एवढं मोठं केलंय. आई, मला अजून मोठं व्हायचंय. अगं मोठा बिझनेसमॅन बनायचंय. अरे हो की मोठा बिझनेसमॅन, तुला कुणी अडवलंय? पण असं तुम्ही अडवलंय ना. तुम्ही बिझनेस करायला भांडवल लागतं आणि ते कुठून येणार? आज शेतीला भाव आहे म्हणून म्हणलं एवढी शेती विकली ना की येतील ना बिझनेस पुरते पैसे. पण तुम्हाला ना मला उद्योगात उभं राहिलेलं बघायचंच नाहीये. ठीक आहे, नका विकू शेती. मी माझी एखादी किडनी विकतो
आणि आणतो पैसे बिझनेस पुरते. ए रमेश, लेका असं काय बी करू नको बाबा. अरे तुझ्या जीवापेक्षा आम्हाला शेती मोठी नाही. अव मी काय म्हणते, त्यांना असं काय बाय करण्याआधी विकून टाका शेती आणि द्या की त्याला बिझनेसला पैसे. करा तुमच्या मनासारखं. देवकी, मी पाणी धरायला चाललोय बघ वरच्या वावरात. तू थोड्या वेळाने ये न्यारी घेऊन. अहो पण कुठे यायचं न्यारी घेऊन? अगं कुठं म्हणून काय विचारती, आपल्या वावरात ये की. अहो आपली शेती राहिली नाही हो. असं होतंय बघ, माझ्या लक्षातच राहत नाही. रोजच्या सवयीप्रमाणे निघालो होतो मी वावरात, पण आता आपल्याकडे वावरच शिल्लक नाही. सगळं विकलं पोरासाठी. आता मी कुठं जाऊ? पाय ठेवायला सुद्धा हक्काची जमीन राहिली नाही. एवढं हातबल होऊन कसं जमायचं? रमेश बोलला की त्याचा बिझनेस चांगला चालला की परत शेती घेऊ म्हणून. देव जाण. देवकी, तुला खरं सांगू, आयुष्यात कितीही कष्ट पडलं, कितीही संघर्ष केला, लय अडचणी आल्या, पण मला कधीच एवढं दुःख झालं नाही. नाही गेल्यानंतर जसं लेकरू पोरकं होतं तशी गत झाली बघ माझी. आज मला माझी माय दिसत नाही. देवकी, देवकी, तोंडचा घास घालून बसलोय बघ आपण. नानाच्या डोळ्यात पाणी पाहिलं, मन हेलावून गेलं, हृदय पिळवटून गेलं. ज्या शेती मातीच्या अंगा खांद्यावर नानांच्या पिढ्यानपिढ्या खेळल्या, वाढल्या, जगल्या, ते वावर आणि पावर सगळं काय निघून गेलं लेकरांच्या हट्टापायी. शेती विकून आलेल्या पैशात रमेशनं मोठा बिझनेस थाटला. गाडी, बंगला, नोकर, चाकर सगळं काही दिमतीला. रमेशच्या कंपनीचं ओपनिंग फंक्शन तर लय मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये झालं. लय मोठमोठी VIP माणसं होती, पण त्या लकलकत्या वातावरणात रमेशच्या बापाला मात्र स्थान नव्हतं. मुलायम कापड अंथरलेल्या टेबलावरून जेवणाच्या पंक्ती उठल्या आणि लाइटिंगच्या चकमकीत नाच गाणं सुरू झालं.
रमेश मोठा बिझनेसमॅन झाला रे. हो ना. अरे तुमच्यासारख्या मित्रांची साथ असू दे फक्त, हा बिझनेस ना अजून मोठा होईल रे. एवढा मोठा बिझनेस उभारलाय, मोठं भांडवल लागले असेल ना. हो ना. मग एवढे पैसे आणले कुठून? गावाकडची शेतीबाडी तर नाही विकली? अरे काय यार तू पण. आपलं सहज विचारलं, नाही तर तुला सांगतो, लय भूमिपुत्रांनी वडिलोपार्जित संपत्तीवर मज्जा मस्ती केली र. गुंटा गुंटा विकून मौज मज्जा करायची सवयच लागली. तशी आयष्याची डिमांडही वाढत गेली. गुंठे क्षेत्र एकरा एकराने गेलं. आता स्वतःला जमीन राहिली नाही, रोजीरोटी गेली आणि कमाई साधनही गेलं. भूमिपुत्रांना आता लोकांच्या कंपनीत गेटर वॉचमॅन म्हणून काम करायची वेळ आली बघ. आपलं बरं आहे, इथल्या काही समजदार भूमिपुत्रांनी आपली जमीन राखून ठेवली आणि बाकीच्यांनी टाकली फुकून डान्स बारवर. काय रे, डान्स बारवर? तुला माहित नाही का डान्स बार काय असतं ते? नाही रे. बघायचंय का तुला? अरे चालतंय की. चालतंय की? अरे तिच्या तोंडाने बोलून चालत नाही, तर पैसाच बोलतो आणि पैसाच चालतो. आपल्याकडे पैशाची कमी आहे. अरे लय पैसा आहे आपल्याकडं. तू चल. मराठीत एक म्हण आहे, पैसा हातात खेळू लागला की अशीच काहीतरी अवदसा सुचते. तशीच अवदसा रमेशला सुचली. ऐश करायला लागला. मित्रांसोबत रात्री अपरात्री उशिरापर्यंत बाहेर फिरू लागला. मोठमोठ्या हॉटेलात मित्रांना पार्टी आणि स्वतः मद्यपान करू लागला. अनाठाई उधळपट्टी सुरू झाली. डान्स बारमध्ये जाऊन नृत्यांगनावर पैसे उधळू लागला. त्यामुळे झालं काय तर बिझनेसवरील लक्ष कमी झालं. चांगला चालत असलेला बिझनेस डबघाईला जाऊ लागला. चक्र फिरले. मग काय, अत्यंत वाईट दिवस सुरू झाले. हॅलो, काय? शाळेतून फोन? ओके, फीज बाकी आहे का? ठीक आहे, ऑनलाईन पेमेंट करते तुम्हाला. है? कसं शक्य आहे? अकाउंटमध्ये काहीच पैसे नाही आहेत. अहो, हे काय? माझ्या अकाउंटमध्ये काहीच पैसे नाही आहेत. अरे यार, अगं ते ना मी कालच स्टाफचे पेमेंट केलेत. हो, मग स्टाफचं पेमेंट कंपनीच्या अकाउंटमधून करायचं ना. कंपनीच्या अकाउंटमधून? अगं कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसे असतील तर ना. म्हणजे? अगं गेली 8 महिन्यांपासून कंपनी सतत लॉसमध्ये चालली आहे आणि त्यामुळंच लोन काढायची वेळ आली. हॅलो. हॅलो, मी एजाज फायनान्समधून लीगल ॲडवायझर बोलतोय. तुमचे सतत 6 महिन्यापेक्षा जास्त चेक बाउन्स झालेत. मला 1 महिना द्या ना, मी पुढल्या महिन्यात. हे पहा,
आता पुढचा मागचा असा काहीच वेळ देता येत नाही. अनेक वेळा नोटीसद्वारे तुम्हाला कळवलेलं होतं, पण तुम्ही ऐकलेलं नाही. ॲग्रीमेंटप्रमाणे कर्ज परतफेड होत नसल्यामुळे 8 दिवसात तुमच्या घरावर जप्ती आणली जाईल. तशी PDF नोटीस तुम्हाला मोबाईलवर पाठवत आहे. ही नोटीस तुमच्यासाठी अंतिम नोटीस असेल. काय? हे असं कसं झालं? दिव्या, सगळं काही संपलं ग. सगळं काही संपलं? आता आपण इथे मुंबईत सर्व्हाइव्ह कसं करणार? पैसे तर लागणारच ना. आता आपल्याला इथे राहता येणार नाही. आपल्याला मुंबई सोडावीच लागेल आणि आपल्या गावाकडे परत जावं लागेल. आई, बाबा, चुकलं आमचं. रमेश आणि मलाही लेकरांच्या शिक्षणासाठी, पोटासाठी लोकांकडे हात पसरावे लागतात. शेवटी पोराला शाळेतून काढावं लागलं. नाना, तुमचं म्हणणं खरं होतं. आज जर शेती टिकवली असती, ही वेळ आली नसती. त्याच शेतात काम करून, कष्ट करून भाकर मिळवता आली असती. आता जगात एकच अंतिम सत्य वाटायला लागले. नोकरी, धंदा, बिझनेस येईल जाईल, पण शेती मात्र कायम राहील. अरे, आपल्या वडिलोपार्जित संपत्तीत वाढ करता आली तर करा, पण असलेली संपत्ती विकून ती नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही रे. अरे रमेश, तुझा छोटा भाऊ कृष्णा, त्यालाही वाटलं होतं शहरात पैशात सुख आहे, पण बापाच्या गळ्यात घामाच्या साकळ्या पाहिल्या तेव्हा त्याला समजलं, वावरात जो घाम पडतो तोच खऱ्या आयुष्याला आकार देतो. आणि तू ज्या जमिनीने आपल्याला आधार दिला तिलाच विकायची हिम्मत, एवढी मोठी चुकी. या चुकीला माफी नाही. मंडळी, काय अवस्था झाली बघा. आयुष्याची माती होऊन ओंजळीत पडली. घराची झाली राख आणि ती वादळात उडाली. ही अवस्था शेती विकून एका भावाची झाली. पण दुसरा भाऊ ज्यानं शेती राखली, त्यातून उत्पन्न झालेला शेतमाल केवळ आपल्या इथंच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत पाठवू लागला आणि शेतीवर उद्योगपती झाला. नाना, आई, आशीर्वाद द्या. आपल्या वावरात पिकवलेला पेरू इंटरनॅशनल मार्केटमध्ये अव्वल ठरला. उत्तम गुणवत्तेचं फळ म्हणून हे सर्टिफिकेट देऊन माझा गौरव करण्यात आला. कृष्णा, पण आपली शेती तर... तुला काय वाटलं, विकली? विकली नाही, तारण ठेवली होती, तारण. अरे त्या शेतीत आधुनिक पद्धतीने पिकं घेऊन पहिल्याच उत्पादनात आलेल्या पैशानं शेती सोडून देखील घेतली. जीव गेला तरी 72, पण आपल्याला घास भरवणारी माय आपली शेती विकणार नाही. तू माझा भाऊ म्हणून मला खूप अभिमान वाटतोय. कृष्णा, शेतीत राबून विकास घडवलास. माझंच चुकलं. नाना, मला माफ करा. तुझी चूक तुला उमगली ते बरं झालं बघ. मंडळी, म्हणून म्हणतो, शेती विकायची नसती तर शेती राखायची असते. म्हणजे समाजात प्रतिष्ठा राखली जाते. वावर हाय तर पावर हाय. भूमिपुत्रांनो, जागे व्हा. शेती आणि माती विकायची नाही. भूमीत जर विकली तर एक दिवस भूमिपुत्र राहणार नाही. जमीनच नाही म्हटल्यावर भूमिपुत्र हे नाव देखील नामशेष होईल. म्हणून आपली माती आणि नाती कधी विकायची नसतात. माती आणि नाती फुलवायची असतात. काही अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की
व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे कळलं शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो. देखावा सादर करते कलाकार थिएटर द रायझिंग स्टारचे सर्व हरहुन्नरी कलाकार. रेकॉर्डिंग स्टुडिओ संवाद ऑडिओ व्हिज्युअल्स पुणे.